हाय हॅलो नमस्कार, मी काजल तुमचं सगळ्यांचं स्वागत करते माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तसं तर पारूपारूसच ब्लॉगला सुरुवात केली आहे, कारण काम आहे मला. रात्री स्वयंपाक केल्यानंतरनं किंवा जेवल्यानंतर जी भांडी होती ना ती घासली नव्हती, उशीर झालेला. आणि जेवण केल्यानंतरनं काहीच करायची इच्छा नव्हती. म्हणजे जेवायलाच ॲक्च्युली लई उशीर झाला. मला वाटतं सगळं होळी वगैरे पेटोस तोपर्यंत थोडंसं बसणं, मग स्वयंपाक केला आवरणं, ह्याच्यात 9 कधी वाजले कळले नाही. त्या नंतर जेवायला 9:30 पावणे 10 झाल्या. आणि मग थोडंसं बाहेर जाऊन बसलो, उशीर झाला मला. मग भांडी वगैरे मी काय घासली नव्हती. गेले गेले असं कंटाळा आला का नाही, अंथरुणावर पडल्या पडल्या झोप लागून गेलेली आहे. मग भांडी राहून गेली. मग आता ती भांडी मला घासायची येते. तर म्हटलं चला सकाळ सकाळी ब्लॉगला सुरुवात करूया. आता हे सगळे उठून गेले तर अंथरूण काढायचं माझ्यावर आलं आहे. तसं तर आज आमचं साहेब कामावरती नाहीत गेलं, मटण आणायला गेलं तर, कारण इथं कोणी कापलं नव्हतं त्यामुळं नावं दिलं नव्हती. तर आता ते वडूजला जाऊन आणणार आहेत, म्हणजे गेलं तर आणायला. तर कधी येतात माहीत नाही. आणि माझा घसा दुखतो या काय. आता सोनू तिच्या पप्पाचं झालं, सोनूचं पण झालं, आता माझी वेळ आहे. आणि मी जास्त दुखणं आलं तरी करत राहते, असं अंथरुणावर पडत नाही. कारण आपण पडलं तर मागची काय खाणार असं होतं. तर चला जाऊ द्यात. आणि मला सांगायचं होतं, मागच्या ब्लॉगमध्ये 1-2 मिनटाची क्लिप होती ती, जी की होळीचं चाललं होतं वहिनींचं, म्हणजे आमच्या नणंदबाईचं ह्यांचं. तिथं आवाज द्यायचा विसरली मी, म्हणजे क्लिप जोडल्या आणि झोपत ते इनशॉटमधून डायरेक्ट डाउनलोडलाच लागलं. तर मला आठवलंच नाही, मी सकाळी उठून ते अपलोड केलं, माझ्या लक्षात नाही आलं. तर असं झालं. तर आमच्या दाजींचा म्हणजे दिरांचा फोन आलेला. मग मी त्याच्यावरती बोलत बोलत शूट घेतलं होतं या. नंतर त्या व्हॉईस करणं विसरून गेले मी, नाहीतर मला बोलायचं होतं तिथं. पण जाऊ द्या, ते अपलोड केल्यानंतर मी नाही काय करू शकत, मला इतकं काही माहिती नाही आहे. त्यामुळं कसं काय विसरले काय माहिती. नंतर मला कळलं की मी आवाज द्यायला विसरले. आता ते एवढं मोठं अपलोड केलेलं 23 मिनिटाचा व्हिडिओ काहीतरी होता, तो तर मी डिलीट नाही करू शकत. कारण इथं अपलोडला 8 मिनिटाचा 8 मिनिट तर जाऊ द्या, शॉर्ट व्हिडिओ असतो तो कधी कधी 1 मिनिटाचा पण नसतो, 30 सेकंदचा असतो. तो व्हिडिओ अपलोड व्हायला इतका टाईम लागतो शॉर्ट व्हिडिओ. हा 23 मिनिटाचा व्हिडिओ मी कसा अपलोड करते मला माहिती आहे. तर ते मी डिलीट करून डबल अपलोड नाही करू शकत. त्यामुळे म्हटलं असू देत, मी तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये सांगेन. तर त्या म्हणजे नणंदबाई आणि माझे मिस्टर होते, सोनू होती, आणि दिरांचा फोन आला. मग चाललं होतं बोलणं तर ते राहून गेलं, असं झालं. तर त्याला असं. आणि ना त्यांनी ते पण कुठंतरी फिरायला गेलेले नाही, त्यांनी पण मला व्हिडिओ वगैरे पाठवलं, तर ते पण त्यात ॲड झालेलं. तरी ते मी डिलीट केलं. म्हणलं एखादं 2 टाकावा, पण म्हणलं नको, आपण थोडी फिरायला गेलो त्यामुळे ते नाही टाकलं मी. मेन ब्लॉग कशाच होतं ते राहिलं आणि तेच टाकून बसायचे म्हणूनसाठी. नाही तर मला वाटलं होतं की टाकावं, पण म्हटलं आपण होळीचा ब्लॉग आहे आणि त्यात नको टाकायला, दुसऱ्या ब्लॉगमध्ये एखाद्या टाकेन. तर पुढच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला टाकेन ते फोटो व्हिडिओ काय आहे ते. बरं झालं ते तरी व्हिडिओ मी डिलीट केलं होतं, म्हणजे एडिट करताना 2-3 आलं होतं या. तर ते काढलं आणि काय सोनूला थापटण्याच्या नादात म्हटलं मोबाईल बाजूला ठेवून देवावा, आणि असं ठेवताना असं टच झालं, ते डायरेक्ट डाउनलोडलाच लागलं होतं. सकाळी उठून माझ्या लक्षातच नाही आलं मी ते एडिट केलं आहे का नाही केला. तर असं चला जाऊ द्या, आता लय बोलत नाही. पहिल्यांदा भांडी घेऊन जाते बाहेर, हात धुवून काढते, झाडून घेते आणि भांडी घेऊन जाते. तसं तर हे आल्याशिवाय स्वयंपाक काय करायला येणार नाही, आणि चुलीवरच करणार आहे मी अशी म्हणते. पण ऊन होते आणि राहून जाते. जाऊ देत, चला आता उठते. आणि हा ब्लाऊज मला आवडतो पण नाही, तर ना कानातल्याचं लागून का नाही ते हे झालं या थोडंसं, म्हणजे हे कपडाच वेगळा आहे. बघू शकता किती लईच असं पातळ पातळ कपडा आहे ना, त्यामुळे तसं होतं. बाकी छान आहे. ओके चला. आणि हो, आता आंघोळ करून झाल्यानंतर ना मी तुम्हाला धुलवडीच्या शुभेच्छा देईन, म्हणजे तुम्ही आधी बघितलेलंच असाल आधीच्या क्लिपमध्ये. चला. स्पेशल मटन चालू तर केलं का? बोला की. केलं की चालू. बोला की मग. आम्ही बिर्याणी बनवलेली आणि ती पोटात पण गेली. मी दिसते का? दिसते ती पोटात पण गेली. आता इकडं मटण शिजवायला लागलं. त्याचा काही व्हिडिओ घेतला नाही, कारण यांना कामावर जायचं होतं, म्हणून तिला फालसामध्ये केलं आहे. थोडीशी ठेवली सोडून, ती तुम्हाला दाखवते. मी भांडी घासायला निघालेली तोपर्यंत हे आलं, हेच करायला लागली. आणि तुम्ही बघितलं असं मी
हाय कसं दाखवताय मटण दाखवते फोकस फक्त त्याच्यावरच करा. हां मी आंघोळ पण नाही चुलीवरचं केलेली. मटण. घरात दाखवा बाळाला. ए माझा मोबाईल तिकडं चल बंद कर. नाही काय होत त्याला. करायचंय पण आता ऊन झाले आणि मला बाकीचं पण काम. चांगलं झालं बा क्वालिटी 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 दिसतंय दिसतंय क्वालिटी. नीट पकडा आधी कॅमेरा. सुक्क नाही बनवणार. आणलेलं आहे तुम्ही. बरं मोबाईल तिकडं माझं चल मला जाऊ दे कामावर. ओके जा निघा कामावर. झालंय तुमचं कामाचं पण घरी काय काम नाही तुमचं आता. खायला या संध्याकाळी. आणि हा भांड्याचा गराडा एवढा पडलाय. आधी एक टप होता हवाला जीवतू चाललाय. आता बिर्याणी बनवून हे सगळं सामान पडलंय. आता हे घासायचं आहे मला. आणि अजून आंघोळ बाकी आहे. लाईट नव्हती आहे. लाईट आता झाली त्यामुळे पाणी पहिल्यांदा भरून घेतलं. आता चला आपल्या कामाला लागूया बाकीच्या. आमचे साहेब निघालेत कामाला. ए दे फोन. वहिनी झोपलेत. आणि इकडं बिर्याणी बनवतानाचा व्हिडिओ नाही घेतला कारण लय गडबड होते. ह्यांनी आमची इतकी गडबड उठवून दिली की जायचंय जायचंय आणि अजून इथंच तारांगत आहे. जा की आता तिकडं आहे पलीकडं. कपडे धुवून टाक. जा मग. जा. आता मी पाणी लावते आणि मग भांडी घासायचं तोपर्यंत पाणी तापते. आणि नको जायला राहू द्या. सोनं पण म्हणायला लागले नको जायला. एकही दिवस सुट्टी नसती त्यांना म्हणजे सण असो नाहीतर काय असो. लय भारी वाटतं. चला मोबाईल आण इकडे. इकडे माझे कपडे वगैरे धुवून झाले सगळं झालं. आणि इकडं जेवण बनवून पण झालंय म्हणजे सकाळीच झालंय तसं पण दाखवलं नाही तुम्हाला. हे बघा. आणि तिकडं पण दिलं होतं जास्त बनवलेलं त्यांना लोकर जेवायचं त्यामुळे त्यांना पण दिलं. आणि सोनू इकडं झोपली आहे. जेवण वगैरे केले फक्त ना ह्यांनी नाही खाल्लं कारण हे गेलेत कामाला त्यामुळं. भांडी वगैरे पण घासून झालीत. आता काही कामं नाही आहे. पटपट आज सगळं आवरलं आहे. भांडी तर मी सकाळीच घासलेली आणि जेवलेली काय पडलेली ती बाहेर थोडीशी नेऊन ठेवलीत. भाकरी बनवलं होत्या नंतर जेवायसाठी. तर परत वगैरे एक पातेलं आणि ताटं असतील 2 फक्त ते घासायचे. तर घासून म्हणलं थोड्या वेळानं आता लगेच नको घासायला. आणि कपडे वगैरे पण धुवून झाले. मी धुतले आणि वहिनींनी वाळत वगैरे घातली त्यामुळे पटकन होऊन गेलं काम. तसं तर आज मशीनलाच लावायची होती ना पण सगळे कपडे घाण झालेली होती. म्हणलं आजच्या दिवस धुते आणि उद्यापासून मशीनला लावून टाकते. उद्यापासून कंटिन्यू मशीनला असणार आहे. ते 2-3 दिवस झाला हातानं धुते निर्मा नव्हता तर सकाळी घेऊन आलं तर त्यामुळं. आणि लक्षातच नाही माझ्या की ह्याच्यात टाकायचं. मी अशी भिजायला टाकली त्यामुळं असं झालं. असंच झालं. आता सोनू झोपले मला पण काय करमं नाही. काय करू काय नको असं झालं आहे. आणि मेन गोष्ट ना हेच नाही आहेत घरी जेवायला. इतक्या दिवसातून त्यांनी आणले. आम्ही जास्त करून मटण नाही खात. चिकनच कधी आणलं तर 2 आठवड्यातनं एकदा आणतो. तुम्हाला तर माहीत आहे. खाणं आता कमी केलं आहे आम्ही जास्त. आणि आज मटण आणले तरी पण हे घरी नाही तर कामाला गेले. त्यांच्या साहेबांनी त्यांना सुट्टीच नाही दिलेली. आणच तोपर्यंत म्हणलं लेट आहे पण कामावरती सुट्टी काय घेऊ नकोस असंच वाटते की सगळे घरी आहेत आणि ते कामाला गेलेत असं झालं. असं झालं. आता
थोडीशी वाट बघते, त्यांना फोन करते कधी येणार आहे तर काय नाही. आम्ही मगाशी केला होता जेवायच्या टायमिंगला त्यांना फोन की येणार आहे का नाही, तर ते म्हणले उशिराने येणार. म्हणलं जेवून घेऊया कारण उशीर झालेला, बिर्याणी खाल्लेली तर भूक तर लागणार. त्याच्यानंतर मी किती भांड्याचं कराड होतं तेवढ्यावर तावा मारला होता, ते शिजवलं, सोनूला आंघोळ घातली, नंतरनं मी केली, नंतरनं भाकऱ्या बनवल्या. तोपर्यंत 1 वाजल्या होत्या जेवायला, 1:30 वाजले असतील आम्हाला. लय उशीर झाला होता. आणि आता मी आवरले केस वगैरे, आत्ता विंचरली तिने, आता कुठंतरी माझा थोबडा जाऊन नीट झाला आहे. ओके चला, आता थोड्या वेळाने भेटतो तुम्हाला हे आल्यानंतर ना.